तोंडावर आपटण्याची एवढी सवय झालेली आहे उद्धव ठाकरेंना की कोकणाला मध्ये प्रवेश केला आणि 25 वर्ष जे शिवसेनेबरोबर होते दळवीजी, माजी आमदार दळवीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. म्हणजे उद्धव ठाकरेचं पायगुण केवढं वाईट आहे, किती मोठा चपट्या पायाचा आहे याचं ज्वलंत उदाहरण आहे. मला या निमित्ताने त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, मुल्ला उद्धव ठाकरेंना, की तुम्हाला जेवढी चिंता, जेवढं वाईट बिल्किस बानोंबद्दल वाटलं, कुठल्याही महिलेवर अशा पद्धतीचा अत्याचार होणं हे फार वाईट आहे आणि चुकीचंच असतं. जेवढं वाईट, जेवढी चिंता तुम्हाला बिल्किस बानोंची आहे तेवढीच चिंता तुम्हाला आमची हिंदू बहीण दिशा सालेंची नाही का? दुसरी आमची हिंदू बहीण डॉक्टर स्वप्ना पाटकरची नाही का? की फक्त आता डोळ्यांनी फक्त सगळं हिरवत दिसायला लागलेलं आहे. सूट फक्त जसं काय देशभरामध्ये बिल्किस बानोंवरच अत्याचार झालाय, बाकी कोणाच महिलेवर अत्याचार झालेला नाही. आणि तुमच्याच पक्षात काय, तुमच्या घरामध्ये एका व्यक्तीने दिशा साल्यांवर अत्याचार केलेला आहे, सामूहिक बलात्काराचा आरोप त्याच्यावर आहे. मग त्याबद्दल पण थोडं मत व्यक्त केलं असतं तर थोडं वाटलं असतं की बाबा तुम्हाला समस्त महिला भगिनींची चिंता आहे आणि तुम्हाला फक्त हिरव्याचंच राजकारण करायचं नाही हे स्पष्ट झालं असतं. पण तसं न करता अपेक्षेप्रमाणे मनातलं आणि जे ओटामध्ये होतं ते त्याबद्दल बोलून टाकलं. भारतीय जनता पक्ष, मोदी साहेब, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर गरळ ओकण्याच्या शिवाय कोकणामध्ये जाऊन अजून हे वेगळं काय करणार? पंतप्रधान म्हणजे फार खरं म्हटलं तर फार मोठा जोक मारला की त्याला कोणीतरी गीतेने सांगितलं, बाबा तुम्हाला पंतप्रधान म्हणायचं नाही का? मला कालपासून हसायला थांबत नाही, कारण का त्याची पोलीस पाटील बनण्याची लायकी नाही. तो मोठ्या पंतप्रधानांचे स्वप्न पाहिलं तो जोकच असतो तो. आणि तुम्हाला फार भारतीय जनता पक्ष किंवा त्या राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवरायांची तुलना मोदीजींबरोबर करण्याबद्दल तुम्हाला फार मिरच्या लागल्या. मग वर्षानुवर्ष साहेबांना जाणता राजा ही जी उपमा दिली जाते त्याबद्दल तुम्ही का आक्षेप घेतला नाही, का बोललात नाही? ते तुम्हाला कोणा चालतं की जे आमच्या शिवरायांना जाणता राजा उपमा दिलेली तीच उपमा पवार साहेबांना दिली जाते. मग त्यावेळा उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या संजय राजाराम राऊत थोबाड का उघडत नाही याहीबद्दल थोडं सांगावं. आपले काय प्रश्न असतील तर सांगा. संजय राऊत असे म्हटले की अजित पवार, भावना गवळी आणि हर्षद भोसले हेच भाजपचे चेहरे आहेत. भाजप हाच भ्रष्टाचारी पक्ष आहे. ज्याचा स्वतःचा भाऊ, ज्याच्या स्वतःची मुलगी ही खिचडी चोरीमध्ये तिचं नाव आलेलं आहे, भ्रष्टाचारावर त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे केसेस सुरू आहेत, यांनी दुसऱ्याच्यांना भ्रष्टाचारी बोलणं हा फार मोठा विनोद आहे. संजय राजाराम राऊत किंवा राजाराम राऊतचं अर्ध कुटुंब आज भ्रष्टाचाराच्या केसमध्ये त्यांची नावं आलेली आहेत मनी लॉन्ड्रिंगमध्ये. म्हणून दुसऱ्यांबद्दल बोलण्या अगोदर थोडं खाल्लेली खिचडी थोडी पचवा. सर, दीपक केसरकर म्हणालेले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा फक्त नारायण राणेंची निवडून होऊ शकतात. मी त्यांचे आभार मानेन, पण शेवटी रत्नागिरी सिंधुदुर्ग या सीटवर कोण लढवणार याबद्दल आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. फक्त महायुतीचाच खासदार रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये निवडून येणार
एवढं मी निश्चित पद्धतीने सांगतो. काँग्रेसने ते बाबा सिद्दीकी आणि त्यांचं म्हणजे दिशा सिद्दीकी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतात अशी बातमी आहे. त्यावर नाही हो, मी राष्ट्रवादी ऐकलंय. राष्ट्रवादी प्रवेश करतात अशी बातमी. अगर असेल तर ती गोड बातमी आहे, कारण का काँग्रेस हे बंद झालेलं दुकान आहे आणि मातोश्रीच्या अंगणातला खासदार पण आता मातोश्रीवर विश्वास ठेवत नाही. आणि मग ह्या निमित्ताने चला मी आवाहन करतो की ती मातोश्रीची जी काही खेरवाडीची जी सीट आहे विधानसभेची, या उद्धव ठाकरेंनी लढवावी, आदित्य ठाकरेंनी लढवावी, नाहीतर त्यांचा तो कारकून आहे तो परब, अनिल परब, त्यांनी तरी लढून दाखवावी. दुसऱ्यांवर बोट उचलतात ना, आता लढून दाखवावी हिंमत असेल तर, ढोंगणात ताकद असेल तर. जी नाही आहे आम्हालाही माहिती आहे. ठीक आहे. संजय राऊत असे म्हणतात की ईव्हीएम आणि ईडीमुळेच भाजप तरला आहे. नाही बरोबर, म्हणजे 2014 आणि 19 मध्ये ते काय होतं, ते अवेळी 90 मारण्याची इफेक्ट आहेत है ना. 90 मारून आता बोलायला लागले सकाळी लोक, मग त्यांना वाटतं की भाजप 400 पार गेल्यावर लोकशाही धोक्यात आहे. ईडी आणि कशामुळे बोला, ईव्हीएममुळे. आता ह्या ईव्हीएमच्याच माध्यमातून 2024 आणि 19 मध्ये तुमचे 18 खासदार निवडून आले उद्धव ठाकरेची लायकी नसताना, पण मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे. तेव्हा तुम्हाला ईव्हीएम आणि ईडीच्या संदर्भात काहीच वाटलं नाही. तेव्हा असंख्य असे जुने व्हिडिओ आहेत त्या संजय राजाराम राऊतचे, तो ईडीच्या कारवाईची स्वागत करतोय. मग तेव्हा तुम्हाला चालतं. आता जेव्हा मैदानात उतरण्याची वेळ आली तेव्हा शेंबूड पुसत पुसत बोलणारच असं. अंजली दमनीने असं ट्विट केलंय की ओबीसीच्या मुद्द्यावरून घेऊन छगन भुजबळ हे भाजपमध्ये येऊन जाऊ शकतात. असं काल त्यांनी आता मला त्याबद्दल मी कसं काय बोला, हा त्यांचा तर्क आहे आणि त्यांची माहिती आहे, त्यांचा सोर्स तुम्ही विचारला पाहिजे. राजन साळवेंनी एक पोस्ट केलेली आहे. त्यांच्या घरी एसीबीची धाड पडली होती. त्यावेळी बाळासाहेबांची जी खुर्ची आहे त्यांच्या घरामध्ये पुजली होती, त्याची किंमत 10,000 रुपये ठरवण्यात आली. ते म्हटले की अशा प्रकारे बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत ठरवणं माझ्यासाठी व्यतीत आहे. उद्धव ठाकरेंच्या परवानगीने मी ती खुर्ची घरी आणली होती. ठीक आहे, ती राजन साळवींची भावना आहे, पण जरा त्यांनी उद्धव ठाकरेंना पण अशी भावना जोपासायला सांगितलं पाहिजे. कारण मी ऐकलंय की बाळासाहेब जे रुद्राक्ष घालायचे ते उद्धव ठाकरेंनी फेकून टाकलं असं मी ऐकलेलं आहे. तर त्याहीबद्दल थोडं तीच भावना उद्धव ठाकरेंची आहे का? बाळासाहेबांच्या वापरलेलं किती सामान, कपडे उद्धव ठाकरेंनी कुठे कुठे विकलंय, मग त्याची माहिती आम्हाला द्यायला लागेल. तुम्ही ते सामान जतन करायला तयार आहात का? आयुष्यभर ते आमच्यासाठी म्हणजे जतन करण्यासाठी नाही, म्हणजे आयुष्याचं फार मोठी पुंजी असेल अगर आम्हाला. उद्धव ठाकरेंपेक्षा तरी चांगलं जतन आम्ही करू, असं आहे, फार चांगलं जतन करू. म्हणून बोलतो ना, स्मारकाची जबाबदारी, बाळासाहेबांच्या स्मारकाची जबाबदारी किंवा त्या ट्रस्टमध्ये राणे साहेबांना, राजसाहेबांना टाकावं अशी विनंती मी आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि DCM साहेबांना करणार आहे. कारण का त्याच ट्रस्टमध्ये आता शिवसेना, आता कोणाची, आता शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची झालेली आहे. म्हणजे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कमिटीमध्ये आता तिथे सदस्य बदलले